नमस्कार. आज आपण विज्ञानातल्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. आपल्याकडे पाठ्यपुस्तकातली माहिती आहे आणि त्या आधारेच आपण हा विषय सोप्या पद्धतीने समजून घेऊया. हो, नक्कीच. म्हणजे बघा, आपल्या आजूबाजूला सतत बदल घडत असतात, नाही का? हो तर काही असतात भौतिक बदल, म्हणजे तात्पुरते. जसं समजा बर्फ वितळून पाणी झालं, मूळ पदार्थ तोच राहतो. बरोबर, पाणीच राहतं ते. पण काही बदल कायमचे असतात, म्हणजे पदार्थच बदलून जातो. जसं दुधाचं दही होणं किंवा लोखंड गंजणं, हे रासायनिक बदल झाले. अगदी. यात पदार्थाचं जे मूळ रासायनिक संघटन आहे ना, तेच बदलतं. म्हणजे नेमकं काय होतं या रासायनिक बदलामध्ये? असं आहे की पदार्थांमध्ये जे रासायनिक बंध असतात जुनेवाले, ते तुटतात आणि मग नवीन बंध तयार होतात. त्यामुळे काय होतं की मूळ पदार्थांचे गुणधर्म बदलतात आणि नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होतात. अच्छा. जे पदार्थ भाग घेतात त्यांना आपण अभिकारक म्हणतो आणि जे नवीन तयार होतात त्यांना उत्पादित. आणि हे सगळं व्यवस्थित मांडण्यासाठी आपण रासायनिक समीकरणांचा वापर करतो. त्यांची एक पद्धत असते ना लिहायची. हो, सोपी पद्धत आहे. अभिकारक आपण डावीकडे लिहितो, उत्पादित उजवीकडे, आणि मध्ये एक बाण काढतो जो अभिक्रियेची दिशा दाखवतो. आणि एकापेक्षा जास्त पदार्थ असेल तर मध्ये अधिकचं चिन्ह वापरायचं, म्हणजे प्लस. समजा कोळसा म्हणजे कार्बन हवेतल्या ऑक्सिजन सोबत O2 जळतो, तेव्हा कार्बन डायऑक्साईड CO2 तयार होतो. हे आपण C+O2 = CO2 असं दाखवतो. आणि मला वाटतं आपण पदार्थांची अवस्था पण लिहितो त्यात, म्हणजे स्थायू, द्रव. बरोबर. स्थायूसाठी कंसात S, द्रवासाठी L, वायूसाठी G, आणि जर पाण्यातलं द्रावण असेल म्हणजे जलीय द्रावण तर AQ असं लिहितो. याने अजून स्पष्ट होतं की नक्की काय घडतंय. आणि अजून काय माहिती देतो का तो बाण? उष्णता वगैरे? हो, जर अभिक्रियेसाठी उष्णता द्यावी लागत असेल तर बाणावर आपण डेल्टा असं चिन्ह काढतो. किंवा तापमान, दाब लागत असेल किंवा उत्प्रेरक वापरला असेल तर ती माहिती बाणाच्या वर किंवा खाली लिहितो. उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरक म्हणजे असे पदार्थ जे स्वतः अभिक्रियेत म्हणजे वापरले जात नाहीत, पण तिच्या वेगावर परिणाम करतात, वेग वाढवतात किंवा कमी करतात. ओके. पण नुसतं समीकरण लिहून झालं नाही, ते संतुलित पण करावं लागतं म्हणतात. त्याचा काय अर्थ? महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा संबंध आहे वस्तुमान अक्षयतेच्या नियमाशी. म्हणजे बघा, रासायनिक अभिक्रियेत अणू नव्याने तयार होत नाहीत किंवा नष्टही होत नाहीत, फक्त त्यांची जागा बदलते, रचना बदलते. अच्छा. म्हणून समीकरणात जेवढे अणू प्रत्येक मूलद्रव्याचे डावीकडे म्हणजे अभिकारकामध्ये असतील, तेवढेच अणू उजवीकडे म्हणजे उत्पादितांमध्ये असायला हवेत. अच्छा, दोन्ही बाजूला सारखे करायचे. हो, त्यासाठी आपण पदार्थांच्या रासायनिक सूत्रांच्या आधी योग्य अंक लिहितो. त्यांना सहगुणक म्हणतात. समजलं. आता प्रकारांबद्दल बोलूया का? पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. नावाप्रमाणेच अगदी. संयोग म्हणजे एकत्र येणं. इथे दोन किंवा जास्त अभिकारक एकत्र येतात आणि एकच उत्पादित तयार होतं. उदाहरणार्थ, चुना म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड CaO, पाण्यात म्हणजे H2O टाकला की कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 तयार होतं, म्हणजे चुन्याची निवळी, आणि उष्णता पण बाहेर पडते. CaO + H2O CaOH2. बरोबर. आणि याच्या अगदी उलट असणारं अपघटन अभिक्रिया. हो, नावाप्रमाणेच इथे एकाच अभिकारकाचं विघटन होतं, म्हणजे तो फुटतो आणि दोन किंवा अधिक सोपे पदार्थ मिळतात. याला ऊर्जा लागते, उष्णता, प्रकाश किंवा वीज. उदाहरण, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 म्हणजे चुनखडी. त्याला उष्णता दिली की कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मिळतात. CaCO3 उष्णता CaO + CO2. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे विस्थापन अभिक्रिया. यात जागा बदलतात का? बरोबर. यात काय होतं की एक जास्त क्रियाशील मूलद्रव्य दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याला त्याच्या संयोगातून बाहेर काढतं, त्याची जागा घेतं. म्हणजे जसं आपण शाळेत करायचो तो प्रयोग. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात लोखंडी खिळात टाकला की. अगदी तोच. लोखंड Fe हे तांब्यापेक्षा जास्त क्रियाशील आहे, म्हणून ते कॉपर सल्फेटमधल्या CuSO4 मधल्या कॉपरला बाजूला काढतं. मग आपल्याला आयर्न सल्फेट FeSO4 मिळतं, जे फिक्कट हिरवं असतं, आणि तांबं Cu वेगळं होतं. Fe + CuSO4 = FeSO4 + Cu.
आणि ही क्रियाशीलता कशी ठरते? त्यासाठी धातूंची एक क्रियाशीलता श्रेणी असते. ती ठरवते कोण जास्त क्रियाशील आहे. ओके. आणि चौथा प्रकार, दुहेरी विस्थापन. यात काय होतं? यात 2 संयुग असतात अभिकारकांमध्ये आणि त्यांच्या आयनांची अदलाबदल होते. आयनांची अदलाबदल. हो, म्हणजे एकाचा धन आयन दुसऱ्याच्या ऋण आयनासोबत जातो आणि दुसऱ्याचा धन आयन पहिल्याच्या ऋण आयनासोबत. बऱ्याचदा यात एक अविद्राव्य पदार्थ तयार होतो, स्थायू रूपात खाली बसतो. त्याला अवक्षेप म्हणतात. अच्छा. उदाहरण? बेरियम क्लोराईड BaCl2 आणि सोडियम सल्फेट Na2SO4 दोन्ही पाण्यात विरघळतात. त्यांची अभिक्रिया झाली की बेरियम सल्फेटचा BaSO4चा पांढरा अवक्षेप मिळतो आणि सोडियम क्लोराईड NaCl पाण्यात विरघळलेलं राहतं. BaCl2AQ प्लस Na2SO4AQ ड्रॉइंग BaSO4S डाऊन प्लस 2NaClAQ. समजलं. आता या सगळ्या अभिक्रिया किती वेगाने होतात हे कशावर अवलंबून असतं? अनेक घटक आहेत त्यावर परिणाम करणारे. पहिला म्हणजे अभिकारकांचा स्वभाव कसा आहे, मग त्यांच्या कणांचा आकार. म्हणजे बघा, खडे न वापरता भुकटी वापरली तर अभिक्रिया जलद होते. कारण पृष्ठभाग जास्त मिळतो. अगदी बरोबर. जास्त जागा मिळते अभिक्रियेसाठी. मग द्रावणाची संहती, म्हणजे द्रावण किती जिंक आहे. जेवढी संहती जास्त तेवढे कण एकमेकांना जास्त वेळा धडकतात आणि वेग वाढतो. तापमान वाढवलं की सहसा वेग वाढतो आणि अर्थातच उत्प्रेरक, आपण मगाशी बोललो त्याबद्दल. आणि शेवटचा एक मुद्दा राहिला, ऑक्सिडीकरण आणि क्षपण. हे जरा किचकट वाटतात कधी कधी. हो, थोडा आहे, पण सोपं करून सांगतो. ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन मिळवणं किंवा हायड्रोजन गमावणं. आणि क्षपण म्हणजे उलट. बरोबर, हायड्रोजन मिळवणं किंवा ऑक्सिजन गमावणं. अजून एक व्याख्या आहे इलेक्ट्रॉनच्या भाषेत. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणं आणि क्षपण म्हणजे इलेक्ट्रॉन मिळवणं. ओके. आणि गंमत म्हणजे अनेक अभिक्रियांमध्ये या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात. म्हणजे एक पदार्थ ऑक्सिजन मिळवतो तर दुसरा गमावतो, किंवा एक इलेक्ट्रॉन देतो तर दुसरा घेतो. अगदी. म्हणूनच त्यांना एकत्र रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणतात. गंजणं हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. वाह, छानच. तर आज आपण बऱ्याच महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, ती समीकरणात कशी लिहितात, संतुलित कशी करतात, मग त्यांचे मुख्य प्रकार संयोग, अपघटन, विस्थापन, दुहेरी विस्थापन, आणि अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक आणि ऑक्सिडीकरण, क्षपण म्हणजे काय हेही समजून घेतलं. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही. आपण गंजण्यासारखी प्रक्रिया रोज बघतो, पण ती किती गुंतागुंतीची विद्युत रासायनिक अभिक्रिया आहे याचा विचार केलाय का कधी? खरंच की नाही? किंवा आपल्या आजूबाजूला जे सूक्ष्मजीव आहेत ते किती क्लिष्ट पदार्थांचं विघटन किती सहजपणे करतात आणि पर्यावरण साफ ठेवतात, तेही एक आश्चर्यच आहे.